तुला सकाळी सांगायचं विसरूनच गेले. सकाळी ना तू एकदम एकदम भारी कपडे धुत होतीस माहिती का, एकदम एकदम मस्त. म्हणजे शाळेत तर भाषण असलं भारी दिलं ना तू. मग अरे आपली वहिनीच भारी आहे आणि वहिनीचा विषय पण भारी आहे. आणि वहिनी दादाला समजावतात पण लय भारी. हा लय भारी लय भारी. आणि तुम्हाला माहिती का, वहिनी की नाही असं चुटकीसरशी कोणाचा पण राग घालू शकते. असंच ते एवढं मस्का मारतायत म्हणजे नक्कीच तुमचं माझ्याकडे काही काम असेल ना? नाही ग, नाही ते खरं तर ते ते आपला दादा आहे का नाही, सूर्य दादा. काय सूर्यदादाचं काय? त्याचा बर्थडे आहे ना उद्या. हा मग हा मग मग राजूला विचार, राजू सांगल. दादाचा बर्थडे आहे ना, तर मग आम्ही म्हणत होतो की आपण केक कापूया, मोठी पार्टी करूया. पार्टी तर झालीच पाहिजे, हो ना? पार्टी झाली पाहिजे ना. अगं पण दादाला सगळं आवडत नाही ना. किती वर्ष झाली त्याने एकदा पण त्याचा वाढदिवस साजरा नाही केलाय. मग काय, आणि तुला माहिती का, त्याने केक पण नाही कापला एवढ्या वर्षात. एवढी वर्ष त्याला लग्नही करायचं नव्हतं, पण त्याने माझ्याशी तर लग्न केलंच ना. आणि आतापर्यंत सूर्या घराच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकला होता. या आधीच ना आपण सगळं विसरून जाऊया. म्हणजे आताही तो अडकला असे, पण आपण सगळेच आहोत ना आता त्याच्या सोबत. तो आपल्या आयुष्यात आनंद पेरावा म्हणून किती धडपडतो. मग आपण त्याचा हा स्पेशल डे सेलिब्रेट नाही करायचा का? वहिनी एकदम करेक्ट बोललीस तू. आपण ना एक काम करूयात, सूर्या घरी नाहीये तोवर आपण तयारीला लागूया. हा, आपण ना घर मस्त सजवून टाकूया. हा. काजू पुड्या तुम्ही ना दुकानातून सामान घेऊन या. लगेच आणतो. मी त्याच्यासाठी ना एक छानसा केक बनवतो. राजू, धनू, तुम्ही वाडा ना मस्त सजवून टाका. हा चालेल. डॅडी आमच्या पोराला वाचवा. डॅडी आमच्या पोरांना सकाळपासून काय झाले काय कळलंच नाही हो. पोरे ना उलट्या करतात आणि ह्याला जुला पण होत्यात. पोरांची तब्येत बिघडत चालली डॅडी. ह्याच्यात एखाद्याचा जीव जाईल. तुम्हीच काहीतरी करा डॅडी. पण हे सगळं झालं कशानं? शाळेच्या जेवणानं झालंय डॅडी. होय, आज शाळेत जो कार्यक्रम झाला ना, त्या कार्यक्रमात जेवणामुळे पोरांना असं उलट्या जुला व्हायला लागल्याचा. माझ्या लेखाने तर मानेच टाकली बघा. हा घातपाताचा प्रकार दिसतो. नक्कीच कोणतरी जेवणात काहीतरी मिसळले. पण तुम्ही घाबरू नका. कुठल्या बी पोराला काय बी होणार नाही. आम्ही आमची सगळी ताकद पणाला लावू. किती बी खर्च झाला तरी चालेल. ए छत्री, कामाला लागा. जिल्ह्यातल्या सगळ्या अँब्युलन्स बोलवा. पोरांना ताबडतोब तालुक्याच्या हॉस्पिटलला हलवा. डॉक्टरांना आमचं नाव सांगा. पोरं लवकरात लवकर बरी झाली पाहिजेत म्हणाव. हा जो कोणी घातपात करणार आहे त्याला आम्ही सोडणार नाही. शाळेत जेवण पोचवणारा कोण होता? सूर्या. सूर्या. डॅडी पण सूर्या एवढा वाईट वांगाळ वागेल असं नाही वाटत. हा, मला बी तसंच वाटतंय. सूर्या आमचा जावई असला तरी तुम्हाला माहिती आहे, आम्ही न्याय करताना कधीच नातं आडवं येऊ दिलेलं नाही. त्या लहान लहान पोरांची तडफड आमच्याच्याने बघवत नाही. त्यांच्या परिस्थितीला जो कोणी जबाबदार असेल त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. मग तो आमचा जावई असो नाहीतर आमचा पोरगा असो. जो दोषी आहे त्याला माफी नाही. चिरंजीव, आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशन मध्ये जावा. त्यांना सांगा आजच्या आज कारवाई झाली पाहिजे. आमचा आदेश आहे म्हणाव. होय डॅडी. ॲम्ब्युलन्स बोलवल्या. हा, जावा जावा. सगळे पाराजवळ थांबा. पोरं लवकर ऍडमिट झाली पाहिजे. जावा जावा लवकर.
छत्री आता पुढची कामगिरी तुला पार पाडायची. ठिणगी पडलेलीच आहे, त्याचा वनवा करायचा आहे. हा भडका सूर्याच्या घरापर्यंत पोचला पाहिजे. गावात जाऊन बातमी पसरव, सूर्यानं त्याच्या दुकानातला खराब माल वापरून शाळेतल्या मुलांच्या जीवाशी खेळ केला. एवढा जगमगाट काय पूजा बिजा ठेवले काय पोरींनी? पोरींच मला आवडतं. देवधर्माचं म्हणलं की पोरी पुढे येऊन करतात बरं का. भारी. पप्पे काय एवढा जगमगाट काय काय आमच्या घरात? ते मी नाही सांगणार. पिशवीत काय? सांगितलं ना नाही सांगणार. बरं ठीक आहे, आतनं बाहेर का आलीस तू? सांगितलं ना काहीच नाही सांगणार तुला. सरप्राईज आहे आमचं. सरप्राईज पार्टी ठेवली आम्ही. पार्टी? हो पण कसली पार्टी ते अजिबात नाही सांगणार.